गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील मैदानात उतरणार हे आता स्पष्ट झालंय। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधकांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी राहण्यासाठी व्यूहरचना करीत असल्याची चर्चा आहे। यातूनच त्यांची आणि माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधक उत्तम जानकर यांची भेटही झाली। उत्तम जानकर हे काय भूमिका घेणार याची उत्सुकता असतानाच उत्तम जानकर यांनी भाजप विरोधात नाराजीचा सूर आवळलाय। उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असून याबाबत याच गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडे विचारणा केली आहे। याबाबतही उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मोहिते पाटलांचा तो काळ आता राहिला नाही, पुढच्या पिढ्यांनी कळा घालवली, विधानसभेलाच फेस आला होता। खासदार निंबाळकरांना लाखाचं लीड काय एकट्या मोहिते पाटलांनी दिलं नव्हतं अशी विधाने केली आहेत। कसं आहे, मोहिते पाटील हेच मुळात विभागलेले आहे। त्यांच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्या कुटुंबामध्येच मला वाटतं एकोपा राहिलेला नाही। त्यांच्या कुटुंबांतर्गत भूमिका वेगवेगळ्या आहेत। मोहिते पाटलांनी अजून तरी तुतारीमध्ये प्रवेश केलेला नाही, त्यामुळं जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेला त्याच्यावर आपण भाष्य करू। आणि मागच्या वेळेला विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना त्यावेळेला त्यांना फेस आलेला होता। लोकसभेला उत्तम जानकर सोबत गेले म्हणून 1 लाखाचा लीड त्यावेळेला ते रणजित निंबाळकरांना त्या ठिकाणी देऊ शकले। त्यामुळं ते सगळं 1 लाखाचं क्रेडिट स्वतःकडेच घेतात नेहमीच, उत्तम जानकरांना कधी क्रेडिट देतच नाही। पण उत्तम जानकरांना बी आम्ही आमच्याकडे घेऊ असं ते म्हणताय। बाळदादा काल म्हणले उत्तम जानकरांनाही आम्ही उत्तम जानकर हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबाबदार नेते आहेत। ते निश्चितपणे महायुतीच्या सोबतच राहतील। उत्तम जानकर यांचा आयुष्यभराचा संघर्ष हा ज्यांच्यासोबत राहिला त्यांच्यासोबत जर ते गेले तर त्यांच्या मागं असलेली त्यांच्यासोबत राहून स्वतःवर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊन त्यांच्या लाट्याकाट्या खाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलेले संघर्ष करणारे जे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आहे ती त्यांच्यासोबत जाणार नाही। तुतारी हातात घेतल्यानंतर सोलापूर माढा आणि बारामतीमध्ये वेगळा निकाल हाती असं मोहिते पाटलांना दावा केला होता। तुतारीचं वजं पहिल्यांदा त्यांना झेपते का बघूया। पहिलं तुमचं वजं तुमचं निपटावा, तुमच्यापुरतं तुम्ही बघा। बाकी बारामती आणि सोलापूरची तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही। एक काळ होता की ज्या वेळेला ते सोलापूर जिल्ह्याचे अनसबीट म्हणून सम्राट होते, आता तो काळ राहिलेला नाही। त्यांच्या पुढच्या पिढी विजयदादांच्या नंतरच्या पिढीनं ती सगळी काळा घालवून टाकलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यावरनं ते तालुक्यावर आले, तालुक्यावरून ते झेडपीपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत आले। ही शेवटची धडपड आहे त्यांची।